नमस्कार मित्रांनो, तिरुपती दर्शन पास आणि रूम बुकिंगची माहिती घेऊयात. ही ट्रिप ही 3 महिने तुम्ही आधी ठरवून घ्या, कारण तिरुपतीला जाण्यासाठी जो पास लागतो तो 3 महिने आधी काढावा लागतो. गुगलवर जाऊन तुम्ही TTD ऑनलाईन ही वेबसाईट ओपन करा. यामध्ये तुम्हाला उजव्या साईडला दिसेल स्पेशल एंट्री दर्शन, यावर क्लिक करा. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर यामध्ये ॲड करा. मोबाईल नंबर घातल्यानंतर त्यावर OTP येणार, तो OTPसुद्धा तुम्ही इथं घालून घ्या. OTP घातल्यानंतर ती पूर्ण साईट ओपन होते. साईट ओपन व्हायला चालू होण्यासाठी काही सेकंदाचा अवधी असतो, पण साईट ओपन होते. स्पेशल एंट्री दर्शन पास काढला याचा फायदा कसा असतो की फॅमिलीबरोबर गेलात किंवा लहान मुलं असतील सोबत, वयस्कर लोक असतील तर दर्शनाला जास्ती वेळ लागत नाही. त्यामुळे पास असणे गरजेचे असते. जर तुम्ही फ्री दर्शन घेणार असाल, जर तुम्हाला 20 तास, 24 तास, 15 तास थांबणे शक्य असेल तरच तुम्ही फ्री दर्शन घेऊ शकता. नाहीतर ट्रिपला जाण्यासाठी जर तुम्ही 3 महिने आधी प्लॅनिंग केलं तर तुम्हाला पासही मिळतो, दर्शनही व्यवस्थित होतं. हे दर्शन घेतलं मार्च महिन्याचं, त्यामुळे आम्ही दर्शन पास काढला डिसेंबर महिन्यात, म्हणजे 3 महिने आधी. तर दर्शन पासची तारीख डिक्लेअर कशी होते? TTD ऑनलाईनवर दिसते. 20 तारखेपासून ते 24-25 तारखेपर्यंत या कालावधीमध्ये तारीख ठरते. त्या तारखेला दर्शन पास निघतो. सकाळी बरोबर 10 वाजता पास चालू होतो. 10 वाजून 5 मिनिटांनी जर म्हणाल तरीसुद्धा वेबसाईट बंद होते. इतक्या लवकर फास्ट बुकिंग होतात. जर ऑनलाईन पास काढणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एजंटला सांगून सुद्धा पास काढू शकता. वरती सेकंद चालू असताना चुकूनही बॅकस्पेस घेऊ नका, नाहीतर साईडमधनं पूर्णपणे बाहेर पडते. एका वेळी 4 ते 5 लोकांचा पास निघतो. 4 ते 5 लोकांची नावे, आधार कार्ड नंबर आणि त्यांचं वय हे एक्सेलमध्ये तुम्ही ॲड करून ठेवा. बुकिंग करणं एकदम सोपं होऊन जाईल. दर्शनाचा दिवस जो तुम्ही फिक्स केलेला आहे त्या दिवशी स्क्रीनवर दुपारची, सकाळची किंवा संध्याकाळची जी टायमिंग अवेलेबल दिसेल ती तुम्ही पटकन सिलेक्ट करून घ्या, कारण पास बुकिंग खूप फास्टली होतात. पण कंप्लीट झाल्यावर तुम्हाला समोर साईड ओपन दिसते आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल रेडमध्ये आहे ते दर्शन फुल आहे, आणि मेमध्ये आहे ग्रीनमध्ये, त्याच्या तारखा अवेलेबल आहेत. त्यामध्ये तारीख तुम्ही सिलेक्ट करा. 300चा पास घेण्यासाठी आणि किती पर्सन आहेत ते सिलेक्ट करा. कंटिन्यू केल्यानंतर त्यामध्ये नावे, एज, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे वय, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही भरून घ्या. ईमेल ID, सिटी, स्टेट, फोन नंबर सर्व इन्फॉर्मेशन भरणं गरजेचं आहे. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही UPI-IDद्वारे पेमेंट करू शकता. एकदा केलेलं पेमेंट कॅन्सल होत नाही, ते आपल्याला पैसे परत भेटत नाही. दर्शन पास जर ऑनलाईन बुकिंग असेल तर तुम्हाला रूमसुद्धा ऑनलाईन बुकिंग करता येते. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता रूम बुकिंग असते. सेम याच वेबसाईटवर अकॉमोडेशन हा ऑप्शन रूम बुकिंगचा असतो. रूमची प्राईस ही 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपयेसुद्धा असू शकते. वेळ न घालवता जी अवेलेबल आहे ती सिलेक्ट करा आणि रूम बुकिंग करा. रूम बुकिंगसाठी 500 रुपये डिपॉझिट ठेवून घेतात. रूम बुकिंग झाल्यानंतर ती रूम कुठे मिळाली हे आपल्याला ऑनलाईनमध्ये नाही समजत. त्यासाठी ज्यावेळी आपण तिरुमलाला जाणार तिथे CRO ऑफिस आहे. तिथे गेल्यानंतर आपण आधार कार्ड जमा करणार, आपला पास दाखवणार. त्यावेळी आपल्याला कळते की आपली रूम कुठे आहे, कोणत्या एरियामध्ये आहे, मंदिराजवळ आहे की मंदिराच्या बाजूला आहे, ते तिथे गेल्यावरच समजतं.
ऑनलाईन रूम बुकिंग जर केली नसेल तर तुम्हाला तिथंसुद्धा जाऊन रूम मिळते, पण त्यासाठी 3-4 तास 5 तास वाट बघावी लागेल. जशी गर्दी असेल त्यावर डिपेंड असू शकतं. रूम मिळेपर्यंत तुम्ही यात्री निवासमध्ये थांबू शकता. इथं प्रसाद वाटप असतं, लॉकर्सची सुविधा आहे जिथे तुम्ही बॅगा ठेवू शकता. तोपर्यंत आजूबाजूचा एरियासुद्धा तुम्ही फिरू शकता. अंघोळीची सुद्धा सुविधा फ्रीमध्ये आहे. त्यामुळे रूम मिळेपर्यंत तुम्ही इतर गोष्टीही तुमच्या करून घेऊ शकता. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही तिरुपतीला जाणार असाल तर तुम्ही 3 महिने आधी प्लॅनिंग करा. 3 महिने आधी पास निघणार आणि 2 महिने आधी रेल्वेचं बुकिंग होणार. बरोबर 2 महिने आधी. असं जर तुम्ही प्लॅनिंग केलात तर तुमची ट्रिप अगदी सक्सेसफुल होते. अशा प्रकारे दर्शन पास आणि रूम बुकिंग करता येतं. लवकरच भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. कोल्हापूर ते तिरुपती दर्शन. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.